खास करके सामाजिक जो ये है सामाजिक न्याय विभाग जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर फाउंडेशन तैयार की है उन्होंने, और उसके अंतर्गत देश के जो साहित्यिक है समाज सुधारक है, महापुरुष है, इनका मूल्यांकन किया जाता है और उनको महापुरुष के इसमें सूची में डाला जाता है। अन्ना साठे एक ऐसे इंसान महाराष्ट्र के इस धरती के जो स्कूल में न जाते हुए उनका जो साहित्य है, उनका जो उनकी जो देन है, चाहे नाटक हो, चाहे कवि हो, चाहे वो शायर तो कुछ थे ही, जिन्होंने उस वक्त अपने शायरी से पूरे महाराष्ट्र का दिल जीत दिया और 13 भाषाओं में इनका साहित्य पूरे देश में है। उनका नाम इस सूची में नहीं है और सूची में डाला तो नहीं है, उसके ऊपर जो टीका टिप्पणी की गई उसका तीव्र शब्दों में मैं यहाँ निषेध करता हूँ। और मुझे सवाल पूछना है सामाजिक न्याय राज्य मंत्री महाराष्ट्र के सुपुत्र आठवले जी से, मेरा सवाल है, रामदास जी आठवले, आपके रहते हुए ये कैसे हो सकता है? आप स्वयं जानते हैं, आप भी अम्बेडकरी मूवमेंट से आए हुए हैं, आपने पूरी जिंदगी अम्बेडकरी मूवमेंट की ली थी। ये मूवमेंट जिन्होंने चलाई और ये वो साहित्यिक है जिन्होंने ये जो परंपरागत कहा जाता है कि पृथ्वी जो है शेष नाग के फन के ऊपर है, ये वो बंदा है जिन्होंने कहा कि कोई फन के ऊपर पृथ्वी नहीं है। ये हमारे देश का कामगार कष्टकरी जो है उसके हाथ पे टिकी हुई है ये पृथ्वी। इतना बड़ा संदेश देने वाला साहित्य, उनका नाम इस सूची में नहीं रहा। काम सुरू झाला असून नुकतंच सल्लागार कंपनीला वाढीव निधी नुकताच या कंपनीने सल्लागार कंपनीने मागितलेला आहे। कोस्टल रोड ही मुंबईची गरज आहे आणि त्याचं काम ज्या पद्धतीने चाललंय त्याबद्दल शासनाचं आणि विशेषतः महापालिका आणि मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून कौतुकच करेन, वादच नाही। परंतु हे 500 कोटी जे अधिकचे मागितलेले आहेत, हे 500 कोटी येणार कुठून? तर जो उपलब्ध निधी आज आपल्या आकस्मिक महापालिकेच्या आकस्मिक निधीतून उपलब्ध करावा असं त्यांनी मागितलेलं आहे। आता हा आकस्मिक निधी नक्की खर्च कुठे होतो? आपल्या हॉस्पिटलवर खर्च होतो, आपल्या आरोग्यावर खर्च होतो, आपल्या शाळांवर खर्च होतो। त्यामुळे 500 कोटी हा मोठा आकडा आहे, 500 कोटी ही मोठा निधी आहे। त्या बाबतीमध्ये हे सर्क्युलर हा प्रस्ताव आहे याचा स्थायी समितीचा, तो जस्ट आपल्या माहिती करता दाखवतोय। आमचा स्पष्टपणे सांगणं आहे की कोस्टल रोड हा झालाच पाहिजे, याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही। परंतु कोस्टल रोड होत असताना ज्या आमच्या पायाभूत सुविधा आहेत, ज्या आमच्या खास करून आज आपण गेली 2.5-3 वर्ष 2 वर्ष जवळजवळ कोविड-19 जवळ झगडतो आहोत, आपण ती लढाई लढत आहोत। अशा वेळेला हॉस्पिटलवरचा खर्च किंवा आरोग्यावरचा खर्च किंवा शाळांचा खर्च हा जर असा वर्ग करण्यात आला तर तो योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे या बाबतीमध्ये। कल सर मंडे को निकाला है, उसमें उन्होंने ये कहा है कि आपकी बात सारी जो मीटिंगें होगी ये वर्चुअल होगी। ये मैं जानता हूँ कि इसके पहले भी वर्चुअल मीटिंग हो चुकी है, लेकिन पिछले 6 महीनों से 3-4 महीनों से अक्टूबर से हाउस शुरू था और हाउस में बातें चर्चा होती थी। अधिकारियों को पूछा जाता था, अगर एक वार्ड में काम नहीं हुआ तो उनको जिम्मेदार पकड़ा जाता था और काम उनसे करवाया जाता था। वर्चुअल में ये होता है कि एक तो पूरा कंट्रोल जो होता है, जो ये करते हैं इसको चलाते उनका कंट्रोल होता है, किसी को बोलने का मौका सबको नहीं मिलता, आप भी जानते हैं। मेरा ये कहना है कि जब इस वक्त स्कूल चल रहे हैं, चाहे 10वीं 11वीं 12वीं स्कूल चल रहे हैं, 10वीं तक तो समझो ये किया है, कल ही मुख्यमंत्री जी ने कहा है जिसका स्वागत हम करते हैं, पर 11वीं 12वीं और बाकी सारा सब चल रहा है। ट्रेनें चल रही है, हमारी लोकल ट्रेन चल रही है,
हमारे बाकी सारे व्यवहार चल रहे हैं, तो उसमें महापालिका का हाउस जो है, जो कि अहम जगह है जहां आने वाले इलेक्शन के पहले अपने अपने वार्ड के मुद्दों को लेके ये सारे कॉर्पोरेटर, ये सारे पार्षद जो है अपनी बातें रखते हैं और उसका पूरी तरह ये करते हैं, पूरी तरह उसको न्याय देने की कोशिश करते हैं। तो अगर हाउस नहीं चलेगा तो फिर ये कैसे होगा? तो मेरी रिक्वेस्ट है हमारे कमिश्नर साहब को कि जैसे अक्टूबर में हमने ये किया था, फिजिकल हाउस जो शुरू किया था, उसी तरह का ये वो थी, आज भी है कि ये रेट्रोस्पेक्टिव यानी पूर्व इसमें रेट्रोस्पेक्टिव उसका ये वो इम्प्लीमेंटेशन हो, 2020 इसका इम्प्लीमेंटेशन हो, क्योंकि लोगों की मांग तब से थी। उस वक्त के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने बहुत ही चालाकी से ये कानून में एक ये लाया था कि कहने के लिए इलेक्शन थे तो कहा कि 500 स्क्वायर फीट तक का हमने माफ कर दिया, लेकिन उनमें से सिर्फ जनरल टैक्स 10% ही माफ किया था और लोगों को बहुत सारे बिल्स आने लगे टैक्स के बारे में। तो मैं मुख्यमंत्री जी को ये जरूर कहूँगा कि ये इसका फैसला किया जिसका हम स्वागत करते हैं। ये मांग बहुत पहले राहुल गांधी जी ने रखी थी और बूस्टर डोज वो और बच्चों का ये वो स्कूल में जाने वाले बच्चों को वैक्सीनेशन हो, ये उन्होंने मांग की थी और केंद्र सरकार ने उसके ऊपर निर्णय लिया। हम उनका स्वागत करते हैं और एक सुझाव है मेरा कि इन बच्चों का वैक्सीनेशन उन्हीं के स्कूल में अगर हो तो मेरे ख्याल से वो बहुत ही ज्यादा इफेक्टिव होगा, क्योंकि आप जानते हैं कि जहां जहां पूरी मुंबई में जहां ये बच्चे रहते हैं, महाराष्ट्र में जहां बच्चे रहते हैं, वहां से खास करके रूरल एरिया में, यहाँ शहरों में ज्यादा फर्क नहीं पड़ता, लेकिन रूरल एरिया में बड़ी मुश्किल होगी कि वहां तक वैक्सीन लेके जाना। तो मेरा सुझाव यह है कि जो स्कूल में वो पढ़ रहे हैं उसी स्कूल में अगर उनका वैक्सीनेशन का कार्यक्रम किया जाएगा तो मेरे ख्याल से वो बहुत ज्यादा इफेक्टिव भी होगा और सक्सेसफुल भी होगा, जिसका केंद्र सरकार ने आज ये जो निर्णय लिया है, तो जाहिर है कि ये मुंबईमध्ये फैलाव, राज्यामध्ये फैलाव, देशामध्ये फैलाव होतोय, तो चिंतेचा विषय आहेच आणि त्या बाबतीमध्ये काही कॉम्प्रोमाइज करावं असं आमचं अजिबात मत नाही। परंतु आपण एक लक्षात घ्या की गेल्या 6 महिन्यांपासून जे आपण उघडायला सुरुवात केली आणि बऱ्यापैकी चांगल्यापैकी आता पूर्वपदावर काही गोष्टी येत असताना महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आयुक्तांनी असा एक फतवा काढलेला आहे की सभागृहाच्या बैठका या ऑनलाईन होती, त्यापूर्वी होत होतं। असं आहे की निवडणुका समोर आहे, कॉर्पोरेटर ज्यांना आपल्या आपल्या भागामध्ये प्रश्न मांडायचे आहेत, झूम मीटिंग असेल, ऑनलाईन मीटिंग मध्ये असेल, प्रत्येकाला बोलण्याची संधी अजिबात मिळत नाही। त्यामुळे माझी विनंती आहे, मी पत्रही दिलंय, म्हणजे हे फक्त तुम्हाला सांगण्याकरता मी पत्र दिलंय, मी तशा पद्धतीचं पत्र आयुक्तांना आणि मुख्यमंत्र्यांना मी दिलेलं आहे, कालच दिलेलं आहे आणि मी त्यांना विनंती केली आहे की तिथे तुम्ही सभागृहामध्ये सोशल डिस्टन्सिंग या ज्या आपल्या या आहेत, मास्क आहे, या सगळ्या मान्य, परंतु ह्या जर याच्या सभागृह जर समजा ऑनलाईन आता जर चालू तर हे सगळे जे आता परत एकदा सामोरं जाणार आहेत आपल्या आपल्या वॉर्डामध्ये, त्यांना फार कठीण हे होईल, म्हणजे त्यांना ते फार याचं त्रासाचं होईल। याला जोडून एक गोष्ट मला आणखी सांगायची आहे की ट्रेन चालू आहे, बसेस चालू आहेत, त्या चालायलाच हव्यात, त्या बंद कराव्यात असं आमचं अजिबात मत नाही। मग बंद सभागृहामध्ये जो ऐतिहासिक सभागृह आहे तिथे अशा प्रकारे काही बंधनं घालून सगळ्या याच्या ओमायक्रॉनच्या किंवा कोविडच्या सगळ्या गाईडलाईन पाळून तिथे आमच्या नगरसेवकांना त्या सभागृहामध्ये बोलण्याची आणि त्यांच्या
अडचणी असतील त्या मांडण्याची संधी द्यावी अशी माझी आपल्याला वैधानिक समित्या ज्या आहेत त्याच्यामध्ये 700 स्क्वेअर फीट पर्यंत 60% त्यांना सूट मिळावी जी आम्ही मागणी केलेली आहे त्याचा पुनर्विचार शासनाने करावा, मुख्यमंत्र्यांनी करावा अशी माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना. आणि त्याबरोबर त्यांनी एक गोष्ट हा निर्णय घेत असताना जो चांगला निर्णय झाला आहे, जो महाविकास आघाडीचा तसा ऐतिहासिक निर्णय असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी ही एप्रिल 2022 पासून झाली. माझी विनंती आहे शासनाला, हा प्रश्न 2019 पासूनचा पेंडिंग आहे. त्यामुळे पूर्वलक्षित 2000 सालापासून 2020 सालापासून याच्यामध्ये हा जो निर्णय आहे तो अंमलात आणावा अशी माझी शासनाला, मुख्यमंत्र्यांना आणि महापालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना माझी ती विनंती आहे. अभी बहुत अच्छी तरह चल रहा है, 12,000 करोड़ के लागत से ये कोस्टल रोड बन रहा है, लेकिन इसके जो ये है एडवाइजर कंपनी ने 500 करोड़ रुपया उनको ज्यादा और निधि देने की बात की है. ये पैसा, ये जो हमारा कंटिजेंसी ये होता है, निधि होता है, उसमें से देने की उन्होंने मांग की है. हमारा ये कहना है कि कंटिजेंसी फंड ये खास करके चाहे अस्पताल हो, स्कूल हो, हमारा आरोग्य हो, उसके लिए ये सारा रखा जाता है. क्योंकि आए मौके पे और इस बैकग्राउंड पे, कोरोना के बैकग्राउंड पे तो जितना पैसा लगेगा वो कम है. तो ये कंटिजेंसी फंड से 500 करोड़ रुपए, ये बहुत बड़ी रकम है, उसको निकाल के अगर कोस्टल रोड के ऊपर खर्च की जा रही है तो वो बात बिल्कुल ऑब्जेक्शन है हमारा. खास करके मैं मुंबई का अध्यक्ष का होने के नाते भी मैं इस बात को ऑब्जेक्ट करता हूँ. हमारे विरोधी पक्ष नेता खुद मेरे ख्याल से वो जब ही आएगा ये स्टैंडिंग कमेटी में तो उसका बिल्कुल विरोध भी करेंगे. सबसे पहले मैं आपका सबका स्वागत करता हूँ. नए साल की बहुत बहुत शुभकामनाएं आप सारे लोगों को. नया साल मंगलमय हो और नए साल में मुंबई, महाराष्ट्र का देश और पूरे विश्व से कोरोना के ऊपर हम विजय हासिल करें, इस प्रकार की भावनाएं मैं यहाँ व्यक्त करता हूँ. 15 जनवरी 2021 को मुख्यमंत्री जी को एक पत्र लिखा था और कमिश्नर जी को एक पत्र लिखा था और सरकार को पत्र लिखा था कि 500 स्क्वायर फीट के घर का जो प्रॉपर्टी टैक्स है वो पूरी तरह माफ किया जाए और 600 से 700 स्क्वायर फीट के जितने भी जो गाले थे उनका 60% माफ कर दीजिएगा. इनका तो 100% था. मैं राज्य के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे, हमारे अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर माननीय एकनाथ शिंदे और मुंबई के हमारे गार्डियन मिनिस्टर माननीय असलम शेख, इन्होंने 2 दिन पहले एक प्रेस कॉन्फ्रेंस ली और उन्होंने एक ऐतिहासिक निर्णय यहाँ जाहिर किया जिसका मैं स्वागत करता हूँ कि 500 स्क्वायर फीट तक के घर का पूरी तरह प्रॉपर्टी टैक्स माफ करने का बहुत ही एक सुलझा हुआ निर्णय महाविकास आघाड़ी ने लिया है. इसलिए मैं उनका स्वागत करता हूँ, उनको धन्यवाद भी करता हूँ. लेकिन उसके साथ मैं उनको एक बात बताना चाहता हूँ कि हमने आपको इसके पहले, और ये पहले से मांग रही है, कोई नई मांग है नहीं, हमने पहले भी कहा था कि 500 स्क्वायर फीट के आगे 501 से लेके 700 स्क्वायर फीट तक का जो ये है उसका 60% आप माफ करिएगा. वो अभी तक नहीं हुआ. तो मेरी मुख्यमंत्री जी से गुजारिश है, मेरी विनती है कि वो भी अगर होता है तो सोने पे सुहागा. 4.5 विद्यार्थ्यांना वॅक्सिनेशनचा निर्णय झालेला आहे ज्याची मागणी राहुल गांधींनी काल केली होती. बूस्टर डोस आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे करण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली होती. सरकारचं मी या बाबतीमध्ये हेच करेन, अगदी आभार व्यक्त करेन की या शाळा सुरू असताना या विद्यार्थ्यांना वॅक्सिनेशन होणं गरजेचं आहे. माझं फक्त एक त्याच्यामध्ये सुझाव आहे, सूचना आहे
हे वॅक्सिनेशन जर प्रत्येक शाळेमध्ये केलं तर ते जास्त प्रभावी ठरेल. कारण ही मुलं कुठे कुठे आपल्या आपल्या एरियामध्ये राहत असतात किंवा कुठे कुठे जिथे राहत असतील त्यापेक्षा एका शाळेमध्ये येतात ते, आणि हे वॅक्सिनेशन त्या शाळेतच व्हावं अशा पद्धतीची पावलं शासनाने जर उचलली तर मला असं वाटतं की हे जे अभियान विद्यार्थ्यांना सुद्धा वॅक्सिनेशन करण्याचं अभियान जे सरकारने सुरू केलेलं आहे ते जास्त परिणामकारक होईल आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्या सगळ्यांना होईल असं मला यातून आहे. महाराष्ट्रातले आहे दलित चळवळीतनं त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांनी काढलेलं आहे. चळवळीतला माणूस आहे, वादच नाही. महाराष्ट्रातला सुपुत्र तिथे राज्यमंत्री असताना जर हे होत असेल, अण्णाभाऊ साठेंच्या या सगळ्या साहित्यावर जर अन्याय होत असेल आणि महापुरुषांच्या यादीत त्याचं नाव असेल तर माझा रामदास आठवलेंना सुद्धा प्रश्न आहे. मी समजू शकतो की राजकीय काही असे हे होत असतात, स्थित्यंतर होत असतात, परंतु या राज्यातला साहित्याचा कणा असलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये तुमच्या भावना काय आहे त्या तरी आम्हाला सांगा. कसं होऊ शकले आणि म्हणून आम्हाला अपेक्षित आहे ज्या कोणी संचालकाने किंवा ज्या कोणी यंत्रणेने अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये हा अन्यायकारक नुसता निर्णय नव्हे तर तसे त्याने वक्तव्य केले. दुर्दैवाने त्यांनी तशी ती वक्तव्य केलेली आहे की इथे मी आपल्याला वाचून दाखवतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य